गावाची परिस्थिती जाम बेकार झाली हा भावानो. पाणी लय आले, बघून भ्या वाटाले. थांबा तुम्हाला दाखवतो, एकच मिनिट थांबा. यो पूर बघून का नाही भावानो 2019 ची आठवण आली बघा. 2019 ला का नाही या घराच्या मागं पाणी आलता, म्हणजे आमच्या घरापासून का नाही 50 मीटर अंतरावर फक्त राहिलेले. आता काय 47 फूट पाण्याची पातळी आहे, त्यामुळे का नाही घरापासून एक 100 ते 200 मीटर अंतर लांब आहे. खरं 2019 ला एकदम जवळ पाणी आलं. 55 फूट पाण्याची पातळी होती, म्हणजे त्याच्यावरच होती. आता तर धरणाचा दरवाजाच तर सुटल्यात आणि आपलं बंटी पाटील साहेबांनी काय कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी काय सांगून आल्यातच, आलमट्टीतनं विसर्ग चालू करा. तिकडनं तर काय विसर्ग चालूच आहे, त्यामुळे काय विषय नाही. पण हे पूर बघून का नाही असलं भ्या वाटते का नाही, असं वाटाले की समुद्राच्या जवळ राहायला आलोय का काय. चिखली गाव तर बघा की भावनू सप्पईमध्ये का नाही पाण्यातच आहे. सप्पईमध्ये पाण्यात म्हणजे बंबात जाळ असल्यासारखंच की आई शपथ. आणि बावडा तर बघायचा की नाही तुम्हाला भावनू, हे बघा बावडा, इथनं बावड्याचं पण दिसते बघा. सप्पईमध्ये पाण्यातच हो. बघून का नाही असं भ्या वाटते की नाही. त्याच्या आईला त्याच्या म्हटलं त्याच्या आईला नद्या जोड प्रकल्प झाला तर बरं होईल. त्याच्या आईला हे पाणी तर तुंबणार नाही, पण 2019 नंतर त्याच्यावर काय तोडगाच निघाला नाही. परत आहे तशी स्थिती. काय आता तुमचं काय मत आहे भावना याच्यावर? नद्या जोड प्रकल्प झाला तर हे पाणी तर तुंबल काय? बघा की पूर हो काय विषय म्हणजे पाण्यात जाळ आणि बंबात जाळच की. बघून भ्या वाटते राव, केवढं पाणी आहे हा.